नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा जमलो आपण ग्रामर कट्ट्यावर. ग्रामर कट्ट्यावर आपण इंग्लिश ग्रामर आणि मराठी व्याकरण समृद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. मराठी व्याकरणातला महत्त्वाचा भाग नाम. नामांचे आपण मुख्य 3 प्रकार केले होते: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आता त्यातलं जे विशेष नाम आहे, विशेष नाम म्हणजे व्यक्तीला दिलेलं नाव. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव आपण सामान्य गुणधर्म दर्शवण्यासाठी वापरतो त्यावेळेस त्या विशेष नामाचा वापर सामान्य नाम म्हणून केलं जातं. जे दिसताना तुम्हाला असं वाटेल की व्यक्तीचं नाव आहे, याला आपण विशेष नाम म्हटलं पाहिजे, पण वाक्य व्यवस्थित वाचल्यावर लक्षात येतं ते विशेष नाम असलं तरी त्याचं काम सामान्य नाम आहे आणि आपण शब्दाच्या कार्यावरनं त्याची जात ओळखतो. शब्दाच्या कार्यावरनं आपण त्या जातीला लेबल देतो. त्यामुळे ते विशेष नाम जरी असलं तरी त्याचा वापर सामान्य नाम म्हणून केलेला असेल तर त्याला आपण सामान्य नाम म्हणणार. आता अशी काही पौराणिक आणि ऐतिहासिक नावं आहेत ज्यांचा वापर आपण सामान्य नाम म्हणून करतो. अशी आपण उदाहरणं घेणार आहोत. जसं की अहिल्याबाई. अहिल्याबाई होळकर साध्वी वृत्तीच्या उदार आणि सत्यशील असं हे व्यक्तिमत्व. त्यामुळे उदार, साध्वी आणि सत्यशील स्त्री ही गुणधर्म दाखवण्यासाठी आपण अहिल्याबाई ही विशेष नाम सामान्य नामासारखं वापरतो. साध्वी, उदार आणि सत्यशील स्त्री याचं उदाहरण आपण बघूया. आधी दुसरं नावही आपण बघून घेऊया. आनंदीबाई. राघोबादादा पेशवे यांच्या पत्नी आनंदीबाई. नारायणरावांच्या खुनाला ज्याला जबाबदार धरलं जातं त्या ह्या आनंदीबाई. म्हणजे याचा अर्थ काय? कटकारस्थान करणारी, दुष्ट स्वभावाची, घर बुडवणारी बाई या अर्थाने आपण आनंदीबाई हे वापरतो. दुष्ट, घर बुडविणारी बाई. म्हणजे याचा अर्थ आपण विधान काय करू शकतो? आम्हाला समाजात अहिल्याबाई हव्यात, आनंदीबाई नकोत. आम्हाला समाजात अहिल्याबाई हव्यात, आनंदीबाई नकोत. किंवा आपण असंही म्हणू शकतो की आजकालच्या मालिकांमध्ये अहिल्याबाई कमी आणि आनंदीबाईच जास्त दिसतात. म्हणजे आपण ह्या विशेष नामांचा वापर गुणधर्म दाखवण्यासाठी ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस त्यांचं काम हे सामान्य नामाचं असतं. पुढचं नाव घेऊया आपण. कर्ण. दानशूर व्यक्तिमत्व. त्यामुळे दातृत्वाची पराकाष्ठा दाखवण्यासाठी आपण कर्ण असं म्हणतो. तो म्हणजे आमच्या गावातला कर्णच किंवा तो म्हणजे आमच्या सोसायटीतला कर्णच या अर्थाने वापरतो. तसंच निजामाचा एक मुख्य दिवाण होता चंदूलाल. निजामाचा मुख्य दिवाण चंदूलाल. चंदूलाल हाही अतिशय दानशूर होता. त्यामुळे दानशूर व्यक्तीला चंदूलाल असंही म्हणतात. याचा अर्थ कर्ण आणि चंदूलाल ही विशेष नामं दानशूर किंवा दातृत्व हे सामान्य गुण दर्शवण्यासाठी आपण वापरतो. नारद. कलह माजविणारा. देवर्षी ऋषी नारद ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. कारण की ब्रह्मदेवाचे एकूण 10 मानसपुत्र आणि 11वी कन्या. तर त्यातले नारद हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. कलह माजविणारा पुरुष या अर्थाने आपण नारद हा शब्द वापरतो. म्हणजे आमच्या इमारतीत बरेच नारद आहेत किंवा गावागावात बरेच नारद आहेत. राजकारणात नारदांची संख्या काही कमी नाही. म्हणजे अशा अर्थाने आपण हे विशेष नाम सामान्य नामासारखं वापरतो. कांचन भट. संगीत शारदा नाटकातलं हे पात्र आहे. स्वतःच्या मुलीचा विवाह पैशाच्या हव्यासापोटी म्हाताऱ्या व्यक्तीशी लावून देणारा हा कांचन भट. म्हणून पैशाच्या हव्यासापोटी म्हाताऱ्याला मुलगी देणारा या अर्थाने कांचन भट अशी आपण उपमा देऊ शकतो. पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा. म्हणजे तो काय उंच नाकाने बोलेल. आपल्या 18 वर्षाच्या मुलीचं लग्न एका 50 वर्षाच्या म्हाताऱ्याशी लावायला निघाला तो आमचा कांचन भट. म्हणजे कांचन भट हे आपण पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा हे गुणधर्म दर्शवण्यासाठी वापरू शकतो. कुंभकर्ण. रावणाचा भाऊ. आळशी, झोपाळू आणि खादाड या गुणधर्मांसाठी आपण कुंभकर्ण म्हणतो. जे तुमचा मुलगा जणू कुंभकर्ण. अफकोर्स असं एखाद्या आईला म्हटल्यानंतर तिला खूप राग येईल, पण आळशी, झोपाळू, खादाड या अर्थाने आपण कुंभकर्ण हे नाव वापरतो. कुबेर. कुबेर कोण होते? यक्षांचे अधिपती आणि देवांचे धनाध्यक्ष. म्हणजे याचा अर्थ अतिशय संपत्तिमान पुरुषाला कुबेराची उपमा देतात. अतिशय संपत्तिमान पुरुष. म्हणजे एखादे बाबा आपल्या मुलाला समजवताना सांगतात, अरे बाबा
त्याच्या नादी लागू नकोस, तो साक्षात कुबेराच्या पोटी जन्माला आलेला आहे आणि मी एक साधा क्लर्क आहे, त्यामुळे आपण सगळेच कुबेराच्या पोटी जन्माला आलेलो नाहीत, आपला अभ्यास करूनच पुढे जावं लागणार आहे. म्हणजे अशा अर्थाने आपण कुबेर हे विशेष नाम सामान्य नामासारखं वापरतोय. कैकेयी, यस, राजा दशरथाची पत्नी कैकेयी. कैकेयीने राजा दशरथाकडनं वर मागितले, त्यामुळे श्रीरामांना वनवास भोगावा लागला. म्हणजे याचा अर्थ नवऱ्यापेक्षा शिरजोर आणि दुष्ट स्वभावाची स्त्री, नवऱ्यापेक्षा शिरजोर आणि दुष्ट स्वभावाची स्त्री या अर्थाने कैकेयी वापरतात. म्हणजे तो जरी राजा दशरथ असला तरी त्याच्या नशिबी कैकेयी पडली, त्याचं काय, या अर्थाने आपण याची विशेष नामं सामान्य नामासारखी वापरतो. चाणक्य, बुद्धिमान ब्राह्मण आणि नंद वंशाचा नाश ज्याने केला तो चाणक्य. गांधार देशचा विद्वान ब्राह्मण आणि नंदाचा नाश केला. मग याचा अर्थ आपण चाणक्य काय अर्थाने वापरतो, अतिशय खोल कारस्थानी माणूस. मग महाराष्ट्रातला खरा चाणक्य कोण, याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर तुम्हीच शोधा. कारण की ते उत्तर माझ्याकडनं अपेक्षित नाही किंवा अपेक्षित करू नका, कारण की प्रत्येकाचं आन्सर हे वेगवेगळं येऊ शकतं. महाराष्ट्रातला खरा चाणक्य कोण, म्हणजे अतिशय खोल कारस्थानी करणारा माणूस कोण, मग ते राजकारणातलं घ्या, समाजकारणातलं घ्या, याचं उत्तर तुम्ही सुंदर पद्धतीने देऊ शकतात माझ्यापेक्षा, कारण की तुम्ही समजदार आहात. चार्वाक, कोण चार्वाक, नास्तिक, बरोबर, सुप्रसिद्ध नास्तिक मताचा प्रवर्तक चार्वाक, सुप्रसिद्ध नास्तिक मताचा प्रवर्तक. मग नास्तिक व्यक्तीला आपण चार्वाक असं म्हणू शकतो. नास्तिक माणूस म्हणजे तो स्वतःला चार्वाक समजतो, तो स्वतःला चार्वाक समजतो. म्हणजे उपरोधिक पद्धतीने सुद्धा आपण वापरतो बऱ्याचदा. चित्रगुप्त, यस, यमाच्या दरबारी सगळी नोंद किंवा हिशेब ठेवणारा कारकून चित्रगुप्त, म्हणजे हिशेब ठेवणारा यमाचा सेवक. मग जो अतिशय प्रामाणिकपणे काम करतो ना कारकून, कामात पटाईत कारकुनाला आपण चित्रगुप्त म्हणतो. म्हणजे बऱ्याचदा एखादा बॉस आपल्या कारकुनाची ओळख करून देतो. अगदी कामात चांगला असेल कारकून तर बॉस म्हणतो हा आमच्या कार्यातला खऱ्या अर्थाने चित्रगुप्त. तो चित्रगुप्तही खुश होतो आणि अजून चांगलं काम करतो. म्हणजे बऱ्याचदा समोरच्याकडनं काम करून घेण्याचं पण ते स्किल असतं. समोरच्याची स्तुती केली की तो अजून चांगलं काम करतो. त्यामुळे ऑफिसात असे चित्रगुप्त असावेत जेणेकरून कामं चांगली होतील. जड भरत, मंद दिसणारे हे ऋषी, मंद दिसणारे हे ऋषी. त्यामुळे आमचे काका म्हणजे जड भरतच. म्हणजे असं बऱ्याचदा ज्यावेळेस कोणीतरी म्हणत असेल समजायचं मंद बुद्धीचा पण रागीट मनुष्य, मंद बुद्धीचा पण रागीट मनुष्य या अर्थाने पण जड भरत असं वापरतो. जमदग्नी, यस, सप्त ऋषींपैकी एक ऋषी, अतिशय रागीट स्वभावाचे ऋषी, तामसी वृत्तीचे रागीट ऋषी. आमचे आजोबा म्हणजे जमदग्नी, आमचे आजोबा म्हणजे जमदग्नी, अतिशय रागीट मनुष्य. हे सामान्य गुणधर्म दर्शवण्यासाठी आपण जमदग्नी हे विशेष नाम सामान्य नामासारखं वापरतो. जांबुवंत, यस, सिनियर मोस्ट लीडर, सिनियर मोस्ट लीडरला आपण काय म्हणतो, जांबुवंत. हा रामायणाची संदर्भ आहे. श्रीरामांच्या वानर सेनेपैकी एक वृद्ध कपी, श्रीरामांच्या वानर सेनेपैकी एक वृद्ध कपी जो वानर सेनेचा लीडर होता, त्यामुळे आपण सिनियर मोस्ट लीडरला काय म्हणू शकतो, जांबुवंत म्हणू शकतो. वयोवृद्ध नायक म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा जो कर्ता असतो सिनियर मोस्ट, तो कर्ता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून जांबुवंत, बरोबर. तिमाजी नाईक, फ्रेंच प्रहसनावर्ण घेतलेलं हे नाव आहे तिमाजी नाईक. सॉरी, हना आपटे यांच्या कादंबरीतले पात्र आहे, कारण की ते सटवाजीराव आहे फ्रेंच प्रहसनावरचं. तिमाजी नाईक हे हना आपटे यांच्या कादंबरीतलं पात्र आहे. आता हा तिमाजी नाईक काय, चिक्कू, कृपण आणि माणूस म्हणजे आजारपणाला अगदी मरणाला टेकलेला तरीही गोळ्या औषधांवर खर्च न करणारा असा हा तिमाजी नाईक. मग अशा व्यक्तीला आपण चिक्कू आणि कृपण माणसाला तिमाजी नाईकाची उपमा देतो. म्हणजे तो इतका कंजूस आहे जणू काही तिमाजी नाईकच. त्राटिका, कजाग,
भांडखोर स्त्री या अर्थाने. राक्षसीचं नाव होतं त्राटिका, पण एखाद्या भांडखोर स्त्रीला मग आपण त्राटिकाची उपमा देतो. जहांबाज आणि कजाग बायको, म्हणजे त्याला भांडण अजिबात आवडत नाही, पण ती मात्र त्राटिका. धर्मराज कुंतीपुत्र, सगळ्यात सिनियर पांडव, कर्ण वगळला तर. त्यामुळे अतिशय सच्छील असं व्यक्तिमत्व, त्याला आपण धर्मराज म्हणतो. सच्छील व धर्मनिष्ठ माणूस. म्हणजे खरं तर राजकारणात आम्हाला धर्मराज हवेत, चाणक्य नकोत. राजकारणात आम्हाला धर्मराज हवेत, चाणक्य नकोत, शकुनी नकोत. बरोबर आहे. नाना फडणवीस चालतील, ते घेऊया आपण. म्हणजे सच्छील आणि धर्मनिष्ठ माणसाला आपण धर्मराज हे विशेष नाम सामान्य नामासारखं वापरू शकतो. नाना फडणवीस, आलंच का नाना फडणवीस? नाना फडणवीस ऑफकोर्स, म्हणजे याचा अर्थ काय? बुद्धिमान माणूस. जसं की दुसरं उदाहरण आपण बिरबल असंही घेऊ शकतो. विलक्षण बुद्धीचा आणि धोरणी पुरुष. विलक्षण बुद्धीचा आणि धोरणी पुरुष, अशा धोरणी पुरुषांना आपण बिरबल आणि नाना फडणवीस म्हणतो. म्हणजे याचा अर्थ आम्हाला महाराष्ट्रात नाना फडणवीस हवेत, कोण नकोयत हे मी नाही सांगणार, पण आम्हाला नाना फडणवीस हवेत, आम्हाला बिरबल हवेत. पुतना मावशी, दिसायला सुंदर स्त्री पण अंतर्यामी दुष्ट. कारण की श्रीकृष्णाला मारण्यासाठी, म्हणजे ऑफकोर्स श्रीकृष्ण लहान असताना मी त्याची मावशी आहे म्हणून बाळाला दूध पाजाय आले आणि त्यातनं विष पाजण्याचा प्रयत्न केला. नंतर बालश्रीकृष्णाने पुतनाचा वध केला. मग सुंदर दिसणारी पण अंतर्यामी दुष्ट अशा स्त्रीला पुतना मावशी म्हणतात. दिसण्यात सुंदर, सभ्य, पण अंतर्यामी दृष्टी. जे किती साऱ्या मालिका आहेत टी व्हीवर दिसणाऱ्या, या टी व्हीवरच्या मालिकांमध्ये किती साऱ्या पुतना मावशी तुम्हाला दिसतील. खूप साऱ्या पुतना मावशी आहेत आणि रियालिटीत पण आहेत. आमच्या शेजारच्या काकू म्हणजे पुतना मावशीच. म्हाळसा, कपाळी मोठा कुंकू. ऑफकोर्स खंडोबांची पत्नी, खंडेरावांची पत्नी म्हाळसा. कपाळी मोठा कुंकू, शरीराने धष्टपुष्ट, पण गबाळ स्त्रीला म्हाळसा म्हणतात. कपाळी कुंकवाचा मळवट, शरीराने धष्टपुष्ट आणि गबाळ स्त्री, या अर्थाने म्हाळसा हा शब्द सुद्धा वापरला जातो. वाचस्पती, बृहस्पती. देवांचे गुरु बृहस्पती, वाचस्पती म्हणजे काय? वाणीचे ईश्वर, म्हणजे बोलण्यात अतिशय अस्खलित बोलणारे, वक्तृत्व अतिशय स्पष्ट असणारे हे वाचस्पती, वाणीचे ईश्वर. पण उपरोधक अर्थाने वापरला जातो वाचाळ माणूस म्हणून, म्हणजे तो म्हणजे जणू काही वाचस्पतीच. याचा अर्थ उपरोधक अर्थाने सुद्धा कोणाला हिनवण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. वीरभद्र, शंकरांनी जटेपासून निर्माण केलेला वीर पुरुष, दक्ष यज्ञाचा ज्याने ध्वंस केला. मग याचा वीरभद्र काय अर्थाने वापरणार आपण? दुराग्रही, भेसूर व नाशास प्रवृत्त झालेला. दुराग्रही, भेसूर आणि ज्याने नाश केलेला आहे असा वीरभद्र. मग महाराष्ट्राच्या राजकारणात विध्वंस करणारा वीरभद्र कोण? शकुनी मामा, खेळ घालणारा, कपटी आणि कारस्थान. आपण मगाशीच मी हे वाक्य वापरलं की आम्हाला शकुनी मामा, चाणक्य नकोयत, आम्हाला बिरबल हवेत, आम्हाला नाना फडणवीस हवेत. सिकंदर, येस, राजा मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर, त्यामुळे नशिबान व्यक्तीला सिकंदर म्हणतात. धूर्त, शहाणा आणि भाग्यशाली. धूर्त, शहाणा आणि भाग्यशाली, तो म्हणजे काय बाबा? सिकंदर. म्हणजे त्याला खूप सारं मिळालं, आईवडिलांचं, आजी आजोबांची धनसंपत्ती, आपण म्हणणार तो म्हणजे काय? सिकंदर. शूर्पणखा, रावणाची बहीण, लक्ष्मणाने जिचं नाक कापलं. कुरूप स्त्री, आता कुरूप स्त्री अर्थाने हिडिंबा पण वापरलं जातं. कुरूप स्त्री अर्थाने, सुंदर स्त्रीच्या अर्थाने श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा, तेही सगळ्यात शेवटी घेणार आहोत आपण. हा उदाहरण देण्यासाठी मुद्दा म्हणून आधी घेतलं. म्हणजे त्याला सुभद्रा हवी होती, त्याला सुभद्रा हवी होती, पण त्याच्या नशिबी पडली हिडिंबा किंवा शूर्पणखा. त्याला सुभद्रा हवी होती, पण त्याला कोण मिळाली? शूर्पणखा किंवा हिडिंबा. सटवाजीराव ढमाले,
फ्रेंच प्रहसनावरनं मराठीत जे प्रहसन लिहिलं गेलं आहे त्याच्यातले सटवाजीराव ढमाले. म्हणजे अंगी काहीच गुण नसताना खूप काही गुण आहेत असं दाखवणं, अशा व्यक्तिमत्वाला आपण सटवाजीराव ढमाले म्हणतो. मूर्ख पण भोळा परंतु शहाणपणाची ऐट आणणारा. मूर्ख भोळा आहे पण दाखवताना असं दाखवणार अतिशय शहाणा आहे, अशा व्यक्तींना आपण म्हणतो सटवाजीराव ढमाले. सुभद्रा श्रीकृष्णाची बहीण, अर्जुनाशी जिचा विवाह झाला, जी सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून सुंदर स्त्रीला आपण सुभद्रेची उपमा देतो. जसं मगाशीच म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं, त्याला सुभद्रा हवी होती किंवा सुभद्रा मिळावी असं त्याचं स्वप्न होतं, पण त्याच्या नशिबी हिडिंबा आणि शूर्पणखा. बरोबर. तर ही काही पौराणिक आणि ऐतिहासिक नावं, जी विशेष नावं असली तरी वापर मात्र सामान्य नामासारखा केला जातो. पुन्हा भेटूया आपण नव्या व्हिडिओसह पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.